Cancer Healer Center, a new beginning. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू। आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा। देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। कसबा चौक इथे सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद। आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहआरोपी करण्याची मागणी। मला फक्त ओबीसींचे नाही सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील। एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं। काँग्रेसच्या काळामध्ये पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण। कबर संरक्षित असल्यानं काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या दिवसामध्ये कळेल। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचं सूचक विधान। पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव आहुजाला ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी केली गेली। गौरवसह मित्र भाग्येश ओसवालला आज कोर्टामध्ये हजर करणार। गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण। कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं समोर सूत्रांची माहिती। भाग्येश ओसवालला पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर मित्रांनी मागवलेलं पार्सल पोलिसांनी परत पाठवलं। बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स असल्याची माहिती। मी सर्वांच्याच संपर्कात, भाजपच्या संपर्कात आहात का या पत्रकारांच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर। प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉईस कारवरून महेश मोतेवारचा धक्कादायक आरोप। केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा। सतीश भोसलेला अटक न झाल्यानं आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार। शिवसेनेचं आज ईशान्य मुंबई निर्धार शिबिर। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार। संघटना मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर। मनसेचा आज 19वा वर्धापन दिन। चिंचवडमधील रामकृष्ण सभागृहामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार। आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार नाही। राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती। रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं। केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार। कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही। केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं। उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याचं स्पष्ट। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार। कसारा स्थानकामध्ये आजही ब्लॉक। उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर काही अंशी परिणाम होणार। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानामध्ये सातत्यानं वाढ। आजपासून 3 दिवस मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघामध्ये आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना। चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताला संधी। दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी निर्णायक ठरणार। शाहरुख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ यांना जयपूर ग्राहक वाद निवारण मंचाची नोटीस। पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत 30 दिवसामध्ये बाजू मांडण्याचे निर्देश। Cancer Healer Center, a new beginning.